रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हे करुणावंत अनंत हे नाम जा किंवा अनंत ही नामे जा, अर्थ दोन्हीकडे सारखाच लागतो बरं का. ही अनंत नाव ज्याला आहेत किंवा अनंत नाव देवाला का आहे, कारण त्याच्याकडे अनंत गुण आहेत आणि एका एका गुणाला अनुलक्षून एक एक नाव म्हटलं तर त्याला अनंत नामे आहेत. एक एका देवाच्या नावाचं एक एक महत्व वेगळं वेगळं आहे बरं का. भगवंताच्या नारायण नामाची महिमा वेगळी. आता ही सगळी मंडळी आहेत, शंकराचार्यांनी नारायण नामाची उत्पत्ती केलेली आहे की नाही. नराणाम काय, नरांचा समुदाय गहन त्यासे नार म्हणते जाण, त्यांचे अयन म्हणजे स्थान म्हणून नारायण म्हणते आत्मयासी. हाच अर्थ शंकराचार्यांनी सांगितलेला आहे बरं का. तर सांगण्याचा अर्थ असा, देवाच्या नारायण नामाची महिमा वेगळी, भगवंताच्या कृष्ण नामाची महिमा वेगळी, भगवंताच्या विठ्ठल नामाची महिमा वेगळी, भगवंताच्या एका एका नामाची महिमा आहे. तसं भगवंताच्या राम नामाची सुद्धा विशेष महिमा आहे. संतांनी जगाला सांगत असताना जगाला भक्तीच सांगितली. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. भक्ती सांगत असताना सुद्धा वेगवेगळ्या शाखा सांगितल्या. भक्ती सांगताना देवाची वेगवेगळ्या प्रकारानं भक्तीचा विस्तार केला. त्यातही नामाला विशेष महत्व संतांनी दिलं बरं का. भक्ती सांगितली, भक्तीतही विशेषत्वानं नाम सांगितलं. आणि काही अभंग असे आहेत की ज्या अभंगामध्ये एका एका नामाचं एक एक विशेषत्व सांगितलं. काही अभंग असे आहेत ज्याच्यात विशेष संतांनी विशेष नामाचीच महिमा सांगितली. तर प्रस्तुत अभंगामध्ये सुद्धा तुकोबरांनी एका विशेष नामाची महिमा सांगितलेली आहे. बाकीचा विस्तार करत नाही, वेळेचा अभाव आहे. तर भगवंताच्या राम नामाची महिमा सांगणारा हा अभंग आहे. आता राम कथाच आहे तर भगवंताच्या रामनामाचीच महिमा सांगणारा अभंग घ्यावा या दृष्टीनं हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग थोडा पाठांतराला अवघड आहे, पण सध्या अवघड अभंग घेणं अवघड राहिलं नाही का. म्हणजे पूर्वी उपलब्ध नसायचे अभंग, त्यामुळं गुणीजन मंडळीला पाठ करावे लागायचे. आता ती काही गरज राहिली नाही आहे की नाही. म्हणजे पाठ करायची गरज राहिली नाही असं म्हणणं चुकीचं आहे. पाठ केलंच पाहिजे, पण आता सोय झाली की फोन आले. फोनमध्ये कुठलाही अभंग अर्ध्या मिनिटात उपलब्ध होतो, म्हणून हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तर जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारा भगवंताच्या रामनामाची महिमा सांगतायत. वास्तविक पाहता या कलियुगामध्ये एकमेव आधार जर जीवाला काय असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आधार आहे. गायेनाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे. बाकीचं कोणतंच साधन आपल्याला या युगामध्ये करणं शक्य नाही. अत्यंत कष्ट साध्य असणारी साधनं काही काही आहेत, अत्यंत कठीण आहेत, जी की दुस्तर आणि सूक्ष्म साधन आहेत. कर्म मार्गाचा जर विचार केला तर हे कर्म मार्ग सूक्ष्म साधन आहे आणि योग मार्गाचा विचार केला तर योग मार्ग हे दुस्तर साधन आहे. आणि तुकोबराय म्हणले हे साधन आपल्याला होणं शक्य नाही. ज्ञानोबराय तर म्हणतात योग मार्गाच्या आपण नादाला न लागलेलं बरं. आणि असं तुम्ही आम्ही नाही, ऋषी मुनींनी सांगून ठेवलेलं आहे. नागिनी उत्साहे नवहे द्वारे निरोध उत्साहे नवहे हे नाडित्रया माझे सुषुम्ना संचरणा नाडित्रया माझे हे न साधे हा मार्ग बोलती मोठी जाना बोलती मोठी जाना हे नरहरी चिंतने अहर्निशे मुक्ती स्थाना हरी चिंतने अहर्निशे मुक्ती स्थाना हे नरहरी चिंतने अहर्निशे
भगवते माया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते नागिनी उत्साहे नवही द्वारे निरुधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन योग मार्गाचा विचार केला तर न साधे हा मार्ग आपल्याला हा मार्ग साध्य होणं शक्य नाही करणं शक्य नाही साध्य व्हायचा विषय पुढे आहे महाराज खूप योग मार्ग कठीण आहे ज्ञानोबरायांनी शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना इथून जो योग मार्गाचा विचार भगवंतांनी गीतेत केलेला आहे ज्ञानोबरांनी त्याचा विषय विस्तार केलेला आहे की नाही संप्रेक्षण नासिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन या श्लोकावर बोलताना जो विस्तार ज्ञानोबरांनी योगाचा केलेला आहे खूप पाहण्यासारखा आहे खूप पाहण्यासारखा आहे म्हणण्यापेक्षा फक्त पाहण्यासारखा आहे कारण तेवी देहवंता गती ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या पांगळ्या माणसानं वाऱ्याबरोबर पैज मांडणं शक्य आहे का एखाद्या पाय अपंग असलेल्या माणसानं वाऱ्याबरोबर पळण्याची जेवे वायुसी हेवा पांगुळा नव्हेची पांडवा तेवी देहवंती जिव्हा अव्यक्ती गती आहे की नाही अव्यक्ता ही गतीर दुःख आहे की नाही किंवा क्लेशोधिकतर अस्तेषा अव्यक्ता सक्त चेतसाम याचा अर्थ काय आहे की देहासक्त लोकांना क्लेशो अधिक क्लेश भोगावे लागतील कुठं या योग मार्गामध्ये त्यामुळे योग मार्ग सहजासहजी आपल्याला होणं शक्य नाही कारण योग मार्ग कठीण आहे तो साधन शक्य नाही शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग गुदपीडन कुंडलिनी कलिमल दल भंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करीवो वनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परे मोक्षोदंग याचा तर अर्थ कळलाच आपल्याला हो म्हणा चला आता काय हो म्हणा दुसरं काय तर सांगण्याचा अर्थ असा योग मार्ग कठीण आहे योगात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे युक्त आहार विहारस आणि मला वाटतं पहिल्याच पॉइंटला आपला नंबर उडतो का कारण युक्त आहार आणि वारकरी हे समीकरणच बसत नाही वारकऱ्यानं कमी जेवण हे काय शोभायची गोष्ट आहे का वारकऱ्या हे वारकरी जेवायला बसले म्हणजे पाचुंदा लागतो आणि युक्त आहार कुठं घेऊन बसता महाराज ते आप्पा सांगायचे लहानपणी वरणाची फोडणी देताना अर्ध गाव ठसकाव तर वारकऱ्याचं वरण नाही तर उग गरीब वरण त्या गरीब वर्णाला घेऊन काय करा वारकऱ्याला युक्त आहार जमत नाही ते महिना पंढरीची वारी काही वारकऱ्यांची सोलापुरात कधी कधी गाडी तिथून निघायला उशीर झाला की मुक्काम पडायचा एक वारकऱ्याचं घर आणि त्यानं फोन करून सांगायचं ते लँडलाईन पूर्वीच्या काळात की आम्ही आज मुक्कामाला येणार आहोत 10 वारकरी आहेत 20 माणसाचा स्वयंपाक तयार ठेवा आता अशा वारकऱ्याला जर युक्त आहार म्हणलं तरी शोभायची गोष्ट आहे का नाही महाराज ते जुने लोक म्हणायचे रगडून खाऊन बिघडून भजन करणं हे वारकऱ्याचं लक्षण रगडून खाल्ल्याशिवाय काय भजनात काय आनंद येणार थोडाच आहे त्यामुळे युक्त आहारात आपण बसत नाही 3 वारकरी जेवायला बसले द्वादशीचे भोजन जिलेबी होती जेवायला आणि घर मालकानं जिलेबी वाढवून 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 20 जिलेबी खाल्ली सगळी आणि मग घर मालकाच्या लक्षात आलं कढी राहिली वाढायची घर मालकानं सांगितलं अरे थांबा कढी राहिली ते म्हणले आता 20 जिलेबी खाल्ली कुठली कढी आता काही जागा आहे का म्हणे पोटात माझं गळ्याला आलंय दुसऱ्यानं म्हणलं तुझं गळ्याला आलंय पण माझं तोंडात बोट घातलं की बोटाला लागायले तिसऱ्यानं म्हणलं तुमचं तर बरं आहे माझं आ केलं तर दिसायलंय म्हणे तरी घर मालकानं सांगितलं वाटीभर कढी जायला अडचण नाही म्हणजे कस काय तुम्ही जिलेबी खाल्लेली आहे आणि जिलेबीच्या मधल्या पुंगळीत जाऊन बसते म्हणे कढी घ्या आता हे वारकऱ्याचं भोजन महाराजांनी इथं युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख हा बरोबर आहे योगो भवती दुःख हा दुःखाचा नाश करणारा योग आहे
पण कधी त्यासाठी युक्त आहार विहारस्य निर्वाह पुरते आश्रमाची स्थान गोपी गुहा अन्नाच्छादन आश्रमाचे स्थान कोपी गुहा. योग्याला किती जेवायची परवानगी आहे हो? शंकराचार्य सांगतात क्षुद्व्याधीश्च चिकित्सतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात् प्राप्तेन संतुष्यतां. शंकराचार्य म्हणतात क्षुद्व्याधी चिकित्सतां प्रतिदिनं, भूक ही व्याधी आहे असं समजावं आणि भिक्षौषधं भुज्यतां, जेवण औषधासारखं करा. आणि आज जर औषधासारखं जेवण नाही केलं तर उद्या औषध जेवणासारखी खावी लागेल. मग ढेकरी त्या महाराज गोळ्याची असं आहे ते. जेवण अर्धन गोळ्या अर्ध्या खायची पाळी येते. मग असो, कळलं तुम्हाला? सांगण्याचा अर्थ असा, औषधासारखं जेवावं. भिक्षौषधं भुज्यताम. शास्त्र तर असं सांगतं पाणी द्वये भोक्तुममत्प्रयंत, दोन हातात बसेल एवढं जेवावं. मूलंतरो केवलमाश्रयंत कंथामपि स्त्रीमिव कुत्सयंत कौपीनवंत खलु भाग्यवंत. योग्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आहार नियमन आणि आहार नियंत्रण, जे की आपल्या बाप जन्मात जमत नाही. त्यामुळे योग करणं आपल्याला शक्य नाही. म्हणून तुकोबारांनी सांगितलं बाबा हे होत नाही तुम्हाला. कर्माचा विचार केला तर कर्म हे अत्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे. याच्यातली एक विधी चुकली तर मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. कर्मात खूप अडचणी आहे माझा. माणसं आचमन करतात की नाही? पूजेला बसल्यानंतर आचम्य म्हणतो की नाही, म्हणतात की नाही देव बाप्पा? मग आचम्य म्हणले आपण आचमन करायला पाहिजे. केशवाय स्वाहा, मग काय 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 मलाही पाठ नाही ते, पण ते नियम आहे तो. आचमन केलं पाहिजे. आचमन करताना कसं आचमन करावं हो, पाणी किती घ्यावं, ते कशा प्रकारानं प्यावं, इथपर्यंत कर्मशास्त्र आपल्याला सांगतं. जे आचमनासाठी जल घ्यायचंय ते किती असलं पाहिजे? उडीद बसेल एवढं, उडदाची डाळ भिजेल एवढं पाणी घ्यावं आचमनाला. आपण करा आचमन म्हणलं की लागलेली ताण मिटवतो त्या 3 आचमनात. खोंगा खोंगा पाणी एका आचमनाला. बरं, आचमनाची पद्धती आहे मुक्तांगोष्ट कनिष्ठेन ब्रह्मतीर्थेन, है ना? आचमन करत असताना मुक्त अंगुष्ट कनिष्ठेन म्हणजे आचमन करताना करंगळी अंगठा वेगळा केला पाहिजे. ब्रह्मतीर्थेन तळ हातात तोंड घालून नाही आचमन करायचं असं. मग ब्रह्मतीर्थेन हे कर्माचरणाच्या इतक्या सूक्ष्मता आहेत, या सहजासहजी करणं शक्य नाही. याचा अर्थ काय आहे? कर्म सूक्ष्म आहे म्हणून होत नाही, योग कठीण आहे म्हणून करणं होत नाही. मग राहिला राहता विषय ज्ञान. ज्ञान कळतच नाही म्हणून वेळ बसत नाही. होय, ज्ञानाच्या मार्गाने जाऊ पण कळलं तरी पाहिजे, पण ज्ञान कळणं शक्य नाही. म्हणून तुकोबारांनी 2 शब्द वापरले. उचित विधी विधान न घडे सर्वथा, विधान न कळे न घडे सर्वथा. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. उचित विधी न कळे न घडे साधो
घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. दोन गोष्टी, न कळे न घडे. योग मार्ग आणि कर्म मार्ग न घडे सर्वथा, आणि ज्ञान मार्ग न कळे सर्वथा. मग म्हणले महाराज न घडे न कळे म्हणल्यावर मग आम्ही आदरच झालो. योगाच्या मार्गाने जावं तर न घडे, कर्माच्या मार्गाने जावं तर न घडे, ज्ञानाच्या मार्गाने जावं तर न कळे, मग आम्ही करावं काय? महाराज म्हणले बाबा भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, जाणे येणे खेपा येण्याची एके खंडते, भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथ अत्यंत सोपा आहे. भक्तीच्या मार्गाने चला. भक्तीचा मार्ग इतका सोपा आहे की तो ज्ञानालाही उद्धरून नेतो. भगवंताचं नाम अज्ञानाचाही उद्धार करणार आहे. भगवंताचं नाम कुठल्याही जाती पंथात जन्माला आलेल्या कुळहीन आश्रय कुलीन शालीन नसला जरी तरी त्याचा उद्धार करणारं भगवंताचं नाम आहे. असं हे भगवंताचं नामच कलियुगात एकमेव आधार आहे. महाराज अभंगाच्या राम म्हणता राम म्हणता राम म्हणता भगवंताच्या नामाची ही महिमा आहे. कलियुगामध्ये दुसरं साधन पुरणार नाही. येथे नसरे दुसरी अटी देवा भेटी यावया. दुसरी साधन आता सक्षम राहिली नाही. साधन सक्षम राहिली नाही म्हणण्यापेक्षा ते साधन करण्यासाठी आपण सक्षम राहिलेलो नाही. न घडे, आपल्याला न घडण्यासारखी आता अवस्था झालेली आहे. योगासारखा सायास आपल्याला करणं शक्य नाही.
कर्मासारख्या सूक्ष्मतेनं कर्माचरण करणं, कर्मानुष्ठान करणं आपल्याला शक्य नाही. ज्ञान प्राप्ती करता आपल्याला शक्य आहे का सर्वस्वाचा त्याग करून करणं? तुकोबराय म्हणतात, नव्हे गुरुदास्य संसारिया, वैराग्य तरी भिने कापे विषया, तैसे नामनो हे पंढरीराया, जया सायास न लगते. नव्हे गुरुदास्य संसारिया, ज्ञानासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे गुरुदास्य. आणि या काळात प्रत्येकाला मालक व्हायची हौस आहे. दास्यत्व कोणाला पाहिजे की नाही? खूप सेवा करावी लागते संतांची. किती सेवा? तैसे संता सवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसे. इथे एक एक शब्द किती नोट करण्यासाठी. ज्ञानोबराय म्हणतात, संता सवे वसता, लाडू पोळ्या जोडिता, अपायशी पुष्ठता अंगा चढे. असं नाही ते. इति जगन्नाथ अण्णा वाच, ही जगन्नाथ अण्णा करायची ओवी अशी. काही अन्नाच्या ओव्या पाहण्यासारख्या होत्या बरं का की नाही. चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असनेची, नदी तेथ धरण, सप्ताह तेथ वरण, जीव तेथ मरण असने की जे. तर ते आपला विषय इथं ज्ञानोबराय म्हणता, संतासवे वसता, नुसतं साधू जवळ पडून राहून उपयोग नाही. योगज्ञानी पैसता, हे किती महत्वाचं आहे. संताजवळ राहून डोळसपणानं सेवा केली पाहिजे. योगज्ञानी पैसता, आणि मग गुरु चरण उपासिता, उपासना करावी. सेवा नव्हे, उपासना शब्द आहे. फरक आहे. शरीरानंच निव्वळ होते ती सेवा, पण उपासना म्हणजे त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर आचरण आणून टेकवणं म्हणजे उपासना. संतांनी जे सांगितलं ते आचरणासहित उतरवणं ही उपासना. आणि मग गुरुचरण उपासिता, एवढं कवर हवं संताजवळ? वैराग्यशी, वैराग्य अंतःकरणात ठेवून संताची गादी मिळावं म्हणून गुरुचरण उपासिता नव्हे, तर मग वैराग्यानं संतांची सेवा करावी. एक महाराज वयाच्या 48व्या वर्षी लग्न केले. 48व्या वर्षी माझी भेट झाली. म्हणलं, महाराज एवढ्या उशिरा उत्कस काय घातलं? लोकाच्या राशी व्हायची पाळी आली ना आता ती पण. ते म्हणले, अमुक अमुक महाराजाजवळ होतो म्हणले मी, मलाच गादीवर बसवायचं नियोजन होतं, पण महाराजांनी मला गादीवर बसवलं नाही. म्हणलं, ना बसवू द्या, संसार करतो म्हणून लगीन केलं. या असली गुरुचरण उपासना काय करायची हो? वैराग्य अंतःकरणात धारण करून मग गुरुची सेवा करावी, आहे की नाही? अशी सेवा घडावी लागते. मग येण्याची सत्कर्मी, अशेष ही अज्ञान विरमे. एवढी सेवा करून जेव्हा अज्ञान नाश होईल, मग जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. हे सोपं नाही. ही ओवी जितकी म्हणायला सोपी आहे, अर्थ इतका किती कठीण आहे. जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी, अहम ब्रह्मास्मी या भावावर आरूढ होण्यासाठी एवढा अट्टहास आहे पाठीमाग. तर मग अहम विश्रामी आत्मरूपी, हे काय सोपं आहे का? म्हणून ज्ञान मार्ग साधत नाही, योग कर्म मार्गाने आपल्याला जाणं शक्य नाही. म्हणून संतांनी सोपा, सर्वांना करता येण्याजोगा, यत किंचितही कष्ट नसणारा मार्ग उपलब्ध करून दिला, तो म्हणजे भक्ती मार्ग. आणि मग महाराज सांगतात, राम म्हणतात तरी जाणता निनता. तरण सोपं नाही महाराज. तरायचं सोपं आहे का? अनेक लोक या भवसागराला तरण्यासाठी निघाले, पण किती तरुण गेले हो? संसार सिंधू हा दुस्तर, उल्लंघवे उल्लंघिता पार, बहुत वाहविले दूर, न लगेची तीर पैल थडे. किती जीव गेले. महाराज म्हणतात, चालता वाट पुढे, भय वाटते चित्ते, बहुत जन गेले, नाही आले मागून, न देखो काय झाले, कान तरी ऐकती, बैसलो संधी भागी, तुझ धरून चित्ती, आता माझी करी चिंता, भगवंता. सांगण्याचा अर्थ असा, बहुत जन गेले, नाही आले मागोते. किती लोक या भवसागराहून तरुण जाण्यासाठी निघाले, पण किती कडला पोहोचले, किती वापस आले गणित नाही महाराज. बुडाले तयाचा मुळना मार्ग. माणसांचं सोडा महाराज, देवादिक सुद्धा या संसार सागराला तरण्यासाठी उड्या मारणारे ठरले, पण पलीकडे गेले का?
मग झालं काय? अहम ममतेची लवड सवडे माते न पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी डहुळती ठेदी. त्या जन्म मरणाच्या चक्रातच बसले महाराज. क्षणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. त्यांनाही पुण्य क्षीण झालं की पुन्हा खाली यावं लागतंय की नाही. गीतेतला श्लोक आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम पण क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. त्यांना सुद्धा पुन्हा मृत्यू लोकात येणं आहेच की नाही. जव पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मग त्यांना सुद्धा तुका म्हणे जाते पुण्य जय अधोगती पुण्य अधोगती पुण्य जय अधोगती अधोगती. पुण्यक्षय झाला की त्यांनाही जन्म मरण म्हणजे त्यांनाही भवसागर तरता आला नाही. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. ब्रह्मादिकांना सुद्धा हा भवसागर तरणं शक्य नाही महाराज. किती कठीण आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वित्ति तत्वतः. आता ही गुगली आहे. कशी गुगली आहे? मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. देवानी सिद्ध होणं याला पूर्णत्व मानलं नाही. यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वित्ति तत्वतः. तत्वतः माम वित्ति कश्चिन. एखादा सिद्धात सुद्धा सगळे सिद्ध देवाला जाणणारे नाहीत. मग सिद्धातले सुद्धा काही सिद्धीत गुंतून पडलेले आहेत. मग सिद्धातही ब्रह्मनिष्ठ ब्रह्मविद असा एखादाच कोणीतरी आहे की नाही. म्हणून यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्व. कश्चिन क्वचित एखादा अस्थेची या महापुरी परिगता ती कोटीवरी परिप्राप्तीची या पैलथडी विपाईला. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे अवघड गोवे वटिते अवघड गोवे वटिते कोणीतरी एखादाच असा आहे विरळा ईसा कोणी. तुका त्यासी लोटांगणी. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. सहजासहजी नाही जयाच्या प्रतीतीची वाखारा. पवाडो होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति. याचा अर्थ भवसागर तरण सोपं नाही. पण भगवंताच्या नामात ही ताकद आहे. त्याचं नाव घ्या आणि उडी टाका. तरे जाणता नियनता. कोणीही असला तरी त्याला भवसागराच्या पलीकडे परमात्मा नेल्याशिवाय राहत नाही.
तुकोबरायकडे तो धरणेकरी आला होता की नाही? हा म्हणा, वेळ नाही आपल्याकडे, तुम्ही तर म्हणा. एक धरणेकरी होता. तो धरणेकरी बीड परगण्याचा. ते पूर्वी परगणे, आता जिल्हे थोडक्यात. आणि तो धरणेकरी पंढरपूरला गेला. पंढरपुरात जाऊन भगवान श्री पंढरीशा पुढे अनुष्ठान केलं. त्याच अपेक्षा काय होती? अपेक्षा बघा बरं का. तो एकच धरणेकरी होता असं नाही, तो निमित्त मात्र आहे. तो सगळ्याचा आपला मिराजदार आहे. तो म्हणायचा, कष्ट न करता श्रीमंत व्हावं ना अभ्यास न करता ज्ञानी व्हावं. त्याची इच्छा होती. कष्ट न करता श्रीमंत व्हावं ना अभ्यास न करता. जगात कोण नाही असा? बोला की. आपल्याला कष्टाशिवाय श्रीमंत व्हावं वाटतं की नाही? आणि अभ्यासाशिवाय ज्ञानी व्हावं वाटतं की नाही? मंत्र कीर्तनकार व्हायची घाई जास्त झाली आजकाल. कीर्तनकार व्हायची घाई व्हायचं कारणच हे आहे, अभ्यासाशिवाय ज्ञानी व्हायची इच्छा. संस्था निर्माण झाली म्हणजे लोक आपली पोरं संस्थेत घालतात, पण तो ज्ञानी व्हावा म्हणून का कीर्तनकार व्हावा म्हणून? टेल मी. ते आजचे कीर्तनकार इंग्लिश फार बोलतात म्हणून मी बी बोलला एक उगा येतंय म्हणून. सांगा की, ज्ञानी व्हावा ही इच्छा आहे, भगवत भक्त साधक बनावा ही इच्छा आहे, का कीर्तनकार बनावा ही इच्छा आहे? कीर्तनकार बनावा ही इच्छा. पण खऱ्या अर्थानं प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे, आपलं लेकरू जेव्हा आपण संस्थेत ठेवतो, कुठल्याही वारकरी शिक्षण संस्थेत ठेवतो, तर ते बालक चांगला साधक व्हावं, चांगला देवाचा भक्त व्हावं, चांगला संत बनावं ही अपेक्षा ठेवा. कीर्तनकार बनावं ही अपेक्षा ठेवू नका. हे गरजेचं आहे खऱ्या अर्थानं. असो, आपला विषय काय सुरू होता? अभ्यास न करता ज्ञानी व्हावं, कष्ट न करता श्रीमंत व्हावं म्हणून पांडुरंगाकडे गेला. देवानी त्याला स्वप्न साक्षात्कार दिला आणि सांगितलं, आळंदीला जा, तिथं तुझं काम होईल. करील ते काय नो हे महाराज. आळंदीला गेला, तिथं अनुष्ठान केलं. ज्ञानोबरांनी स्वप्न साक्षात्कार केला, सांगितलं, बाबा हे सुप्रीम कोर्ट आहे, पण सध्या सुप्रीम कोर्ट शांत झालेला आहे, थांबलेला आहे. तू जरा हाय कोर्टाकडे जा. म्हणजे का बरं? कारण सुप्रीम कोर्टात सगळं व्यवस्थित पद्धतीनं चालावं लागतं, पण काही अशा बिना कष्टाचं श्रीमंत व्हावं आणि बिना अभ्यासाचं ज्ञानी व्हावं म्हणणाऱ्याला तुकोबरायसारखेच गुरु पाहिजे. तिथं ज्ञानोबराय होऊन भागत नाही, तिथं तुकोबरायच पाहिजे. म्हणून तुकोबरायकडे पाठवून दिलं. तुकोबरायकडे आला. तुकोबरायने त्याला काही अभंग लिहून दिले. सांगितलं, या अभंगाचा अभ्यास कर, ज्ञानी होशील. आणि एक नारळ दिला होता, हे नारळ घे, श्रीमंत होशील म्हणून. ते नारळ छत्रपती शिवरायांनी दिलेलं नारळ होतं बरं का. हे मी कुठलं तर सांगतोय असं नाही. ज्यांनी तुकोबरायांच्या जीवनावर PhD केली, आदरणीय श्री हरिभक्तीपर्यंत डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर, त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. तो नारळ म्हणजे छत्रपती शिवरायांनी तुकोबरायाला दिलेला होता. तुकोबरायांनी नजराना नको म्हणून माघारी लावून दिला आणि फक्त नारळाचा स्वीकार केला. नाही का आजकालची कीर्तनकार पाकिट राहू द्या, नारळ द्या म्हणतात तसं. तर ते तुकोबरायांनी तो नारळ घेतला. तो नारळ साधा नव्हता, वरून नारळ दिसायचा, पण मधून हिरे माणिक मोती होते. तुकोबरायांनी ते उडून बघितलं नव्हतं, पण त्याला दिलं होतं. पुढं काय झालं तो भाग सोडून द्या. पण तो म्हणत होता, मला कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आणि अभ्यास न करता ज्ञानी. तुकोबरायांनी सांगितलं, हे सगळं कशाला करतो? हे सगळं सोड, देवासाठी देवाचं भजन कर, देवाचं नामस्मरण करून भवसागरात उडी टाक. तुला देव कडला लावल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे घाली नामासवे, तुका म्हणे घाली नामासवे.
तुका म्हणे घाली नामा सवे उडी पांडुरंग थडी पाववे. त्याचं नाव घेऊन भवसागरात उडी टाका. तो परमात्मा भवसागराच्या कडला नेल्याशिवाय राहत नाही. हो भरावतारकम भवाब्धी कर्णधारकम. हा परमात्मा कर्णधार आहे की नाही. ते सोत्तीर्णा खलू पांडवई ही रण नदी. कस काय कैवर्तक केशव. कारण तिथं भगवान नावाडी आहे. त्यामुळं हे सगळे पांडव एवढे चांगले योद्धे त्या कौरवाकडून असतानाही कोण कोण भीष्मद्रोण तटा जयद्रथ जला काय रूपक केलेलं आहे महाराजांनी. गांधारणी लोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी. एवढी भयंकर असणारी ही महाभारत रूपी युद्ध रूपी नदी रूपक. पण सोत्तीर्णा खलू पांडवई रण नदी. कारण काय कैवर्तक केशव नावाडी भगवान होता. म्हणून देवाचं नाव घेऊन ज्यानं भवसागरात उडी टाकली त्याची नाव थडीला लागली म्हणून समजा. ठीक आहे नाही. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पाववी. किती प्रमाण देता येतील आपल्याला. मग तो होऊन दिशीन किंवा ठीक आहे नाही. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पहिलं उभा दाता कटिकर ठेवणी. याचा अर्थ हा परमात्मा याचं नाव घेतलं की भवसागराच्या पलीकडे घेऊन जातो. तुका म्हणे पावया तुका म्हणे पावया पहिलं म्हणे पावया श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.